नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, भाद्रपद महिना सुरू झाला की सर्वांचे लक्ष लागतात ते म्हणजे गणेश चतुर्थीकडे. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचे घरी आगमन होते. धूमधडाक्यात बाप्पाला घरी आणले जाते व गणपती बाप्पाची घरी प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती केली जाते. गणपतीच्या चरणी विविध प्रकारच्या मिठाई प्रसाद म्हणून ठेवल्या जातात, पण त्यात सर्वात खास असतात ते म्हणजे मोदक. तर बाप्पाला मोदकच का दाखवला जातो, त्यामागे मान्यता काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एकदा भगवान शिवशंकर हे झोपले होते आणि गणराय हे दरवाजावर पहारा देत होते. त्यावेळेस परशुराम तेथे आले. त्यावेळेस गणरायाने त्यांना तेथेच रोखले. तेव्हा परशुराम मात्र चिडले व त्यांनी गणपतीसोबत लढाई सुरू केली. या लढाईमध्ये जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागले, तेव्हा त्यांनी शिवशंकराने त्यांनी दिलेल्या परशुने गणपती बाप्पावर हल्ला केला. त्यामुळे श्री गणेशांचा एक दात तुटला आणि या तुटलेल्या दातामुळे गणपती बाप्पाला खूप त्रास जाणवू लागला व खाण्यापिण्यात सुद्धा त्रास होऊ लागला. आणि त्यांचा हा त्रास पाहून पार्वती मातेने त्यांच्यासाठी मोदक तयार केले. हे मोदक खूप मऊ असल्याने गणरायांचे पोट भरले व ते खूप आनंदी झाले. तेव्हापासून श्री गणेशाला मोदक हे खूप प्रिय झाले. तर या पौराणिक कथेनुसार श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात असे मानण्यात येते. म्हणूनच शक्यतो आपण गणरायाला नैवेद्य म्हणून मोदक प्रसाद म्हणून ठेवतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती व ही आजची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा आणि जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.